अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. माघ कृष्ण प्रतिपदेला आपण गुरुप्रतिपदा साजरी करीत असतो. दत्त संप्रदायामधील सगळ्यात महत्त्वाचा दिवस तो म्हणजे गुरुप्रतिपदा. हा दिवस म्हणजे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती महाराज स्वामींचा शैल्यगमनाचा दिवस आहे. जसे आपल्या सर्वांना माहीत आहे, गुरुप्रतिपदेला श्री नृसिंह सरस्वती महाराज हे कर्दळी वनात गुप्त झाले होते आणि त्यांच्या ज्या निर्गुण पादुका होत्या त्या त्यांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता आणि जनसामान्याच्या उद्धारासाठी त्या निर्गुण पादुका तिथे ठेवल्या होत्या. उद्याचा दिवस हा गाणगापूरला खूप मोठ्या उत्साहाने आणि खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. ज्या दिवशी सगळ्या राज्यातले देशातले दत्तभक्त गाणगापूरला एकत्र येतात आणि महाराजांच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेतात. नृसिंह सरस्वती महाराज हे कर्दळी वनामध्ये गुप्त झाले होते. त्यांनी देहत्याग नव्हता केला आणि जिथे नृसिंह सरस्वती महाराज गुप्त झाले तिथेच त्याच कर्दळी वनामध्ये तिथूनच आपले स्वामी महाराज प्रगट झाले. त्यांचं ते प्रागट्य तिथे झालं आणि ते अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराज या नावाने अलौकिक झाले. तर उद्या आहे नृसिंह सरस्वती महाराजांची पुण्यतिथी. दत्त महाराजांचं पहिलं रूप हे म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ महाराज, ज्यांचा जन्म आंध्र प्रदेशच्या पिठापूर या गावी झाला होता. त्यानंतर इसवी सन 1528मध्ये त्यांचा दुसरा अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात कारंजा लाड या गावामध्ये झाला. माता अंबा भवानी आणि पिता माधव यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. जे गुरुचरित्राचे पारायण करतात त्यांना माहिती आहे, जन्मताच ओंकार जपुनी मौन धरियेले तुम्हीच नाम. म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराज जन्म झाल्या झाल्या त्यांनी फक्त ओम 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 असा उच्चार केला आणि वयाच्या 7 वर्षापर्यंत त्यांनी फक्त ओमचाच उच्चार करत गेले. नृसिंह सरस्वती महाराज जन्म झाला तेव्हा त्यांचं पहिलं नाव होतं शाळग्रामदेव. 7 वर्षांपर्यंतचे बालक जे रडतात गांजतात, पण जे नृसिंह सरस्वती महाराज होते, शाळग्रामदेव होते, ते कधीच रडले नाही, फक्त ओम ओमचाच कायम उच्चार करत असत. त्यामुळे मग गावातील लोकांना वाटले की हे कोणीतरी सिद्ध पुरुष बाळ स्वरूप अवतार असावा आणि हा अवतारी बालक दीनदुबळ्यांचे दुःख दूर करणारा आहे. तर त्यामुळे मग त्यांचे नाव नरहरी असे ठेवण्यात आले. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी त्यांच्या मातेकडून वेदवाणीची दीक्षा घेतली आणि नंतर ते बोलू लागले. 7 वर्षापर्यंत ते फक्त ओमचा जप करत होते. वयाच्या 8व्या वर्षी ते त्यांच्या आईवडिलांचा निरोप घेऊन श्री क्षेत्र बद्री केदारनाथ तिथे जाण्यासाठी निघाले. जाता जाता त्यांना काशी क्षेत्र लागले. तिथे त्यांची भेट कृष्ण सरस्वती या वृद्ध संन्यासी यांच्याशी झाली आणि त्यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांचे नाव श्री नृसिंह सरस्वती असे ठेवण्यात आले. तब्बल 100 वर्ष त्यांनी भ्रमंती करून मोठमोठे तीर्थस्थान त्यांनी तयार केले. सर्वात जास्त काळ 50 वर्ष ते गाणगापूरमध्येच राहिले. आजही गाणगापूरला त्यांचं अस्तित्व आहे. महाराज तिथे आहेत. अशक्य कोटीच्या समस्या, संकट, दुःख, त्रास, कितीही वेदना असो, गाणगापूरला आल्यावर दत्त महाराज त्यांच्या भक्ताला सगळ्या संकटातून तारतात, सगळे त्रास दुःख दूर करतात. तर आता उद्या गुरुप्रतिपदा आपल्याला कशी साजरी करायची आहे, तर उद्या सकाळी लवकर उठून स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या नृसिंह महाराजांचा जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा श्रीपाद श्री वल्लभ महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, जर नसेल तर स्वामींचा फोटो तर प्रत्येकाच्या घरी आहेच. तर स्वामी दत्तावतारी आहेत, जसे आपले सर्वांना माहिती आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसायचा आहे दत्त महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा. त्यानंतर पिवळे फुलं आपल्याला वाहायचे आहे, अर्पण करायचे आहे. त्यानंतर आरती करायची आहे. आरती आपल्याला गणपती बाप्पांची करायची आहे. त्यानंतर दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची आणि नृसिंह सरस्वती महाराजांची सुद्धा आपल्याला आरती करायची आहे. आरती सकाळी 8ची, 10:30ची किंवा 12ची कोणतीही किंवा संध्याकाळी 6ची, जसं जमेल तशी आरती करू शकता. त्यानंतर श्री गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 51वा आणि 52वा हे असे 2 अध्याय आपल्याला वाचायचे आहे. पहाटे 4 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत केव्हाही वाचता येते. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ आपल्याला वगळायची आहे, कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे असे म्हणतात.
त्यामुळे ही वेळ वगळता ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4 पासून ते संध्याकाळी 4 पर्यंत या वेळेत केव्हाही या 2 अध्यायाचे नक्की पठण करायचे आहे घरात. अध्याय देवासमोर बसूनच वाचायचे आहे. वाचन करत असताना आपल्याला ऐकू येईल किंवा घरातल्यांना ऐकू येईल, घरातल्यांच्या कानावर आपले ते शब्द पडतील एवढ्या मोठ्याने आपल्याला वाचायचं आहे. त्यामुळे आपल्या घरातील जे काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता असेल ती नक्की बाहेर पडते. त्यानंतर नैवेद्य काय करायचं आहे, तर नैवेद्य अगदी साधा भात, वरण, भाजी, पोळी किंवा काही गोडमध्ये शिरा वगैरे करू शकतो. पण नैवेद्यामध्ये 2 वस्तू सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत. त्या कोणत्या, तर एक म्हणजे नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी, घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून करायची आहे आणि ती कांदा लसूण विरहित भाजी करायची आहे, फक्त जिरं मोहरीची फोडणी टाकून. कारण घेवड्याच्या शेंगा ह्या दत्त महाराजांच्या अतिशय प्रिय आहेत आणि श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा घेवड्याच्या शेंगांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये आवर्जून करायची आहे. नैवेद्यामधली दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे बेसनाचे लाडू. बेसनांच्या लाडूचे महत्त्व नैवेद्यामध्ये का आहे, तर जेव्हा श्री नृसिंह सरस्वती महाराज हे शल्यगमनासाठी निघाले होते, तेव्हा त्यांच्या भक्तांनी, जे त्यांचे सेवा करणारे लोक होते, त्यांनी महाराजांना बेसनाचे लाडू सोबत दिले होते आणि ते बेसनाचे लाडू घेऊनच महाराज प्रवासाला निघाले होते. त्यामुळे उद्या नैवेद्यामध्ये बेसनाचे लाडू नक्की करायचे आहे. आणि आपली सगळी पूजा आरती वगैरे झाल्यानंतर, नैवेद्य ठेवल्यानंतर बाकी जे नैवेद्य आहे, भात, वरण, भाजी, पोळीचा जो नैवेद्य आहे तो आपण 15 मिनिटांनी उचलून तिथे घ्यायचा आहे आणि नंतर घरातील सगळ्यांनी तो खायचा आहे. पण जो बेसनाच्या लाडूचा नैवेद्य आहे, तर बेसनाचे लाडू कितीही 1, 2 तुमच्या इच्छेने जेवढे तुम्ही घेणार आहात तेवढे एका डब्यामध्ये, झाकणबंद डब्यामध्ये तिथेच ठेवायचे आहे महाराजांसमोर. आणि ते नैवेद्य आपल्याला तेव्हाच घ्यायचा नाही आहे. तो नैवेद्य आपल्याला रात्रभर, जर सकाळी तुम्ही नैवेद्य ठेवला असाल तर दिवसभर, रात्रभर तो तिथेच ठेवायचा आहे. आणि जर संध्याकाळी जरी ठेवणार असाल 6च्या आरतीनंतर, आरतीच्या वेळी, तेव्हाही तो तिथेच ठेवून रात्रभर तिथेच राहू द्यायचा आहे. तो तेव्हाच्या तेव्हा खायचा नाही आहे. बाकी भात, वरण, भाजी, पोळीचा जो नैवेद्य आहे तो आपल्याला 15 मिनिटांनी उचलायचा आहे. पण लाडूचा नैवेद्य तिथेच रात्रभर आणि दिवसभर तिथेच ठेवायचा आहे सोमवारी. आणि मंगळवारी सकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर तो प्रसाद घरच्यांनी सर्वांनी खायचा आहे. बाहेरच्यांना कोणाला द्यायचं नाही, घरच्यांनीच सर्वांनी तो लाडूचा नैवेद्य खायचा आहे. खरं तर श्री नृसिंह सरस्वती महाराज यांना गाणगापूर येथेच गुप्त व्हायचं होतं, पण भक्तांच्या प्रेम आणि आपुलकी पाहून त्यांना ते जमलं नाही, म्हणून ते कर्दळीवनातच गुप्त झाले. असं सुंदर, अतिशय सुंदर वर्णन आपण गुरुचरित्र ग्रंथामध्ये वाचत असतो. ज्यांचं आता सध्या गुरुचरित्र पारायण सुरू असेल ते खरंच खूप भाग्यवान आहेत. तर आपण सर्व खूप खूप भाग्यवान आहोत की आपण दत्त संप्रदायामध्ये आहोत. आपल्याकडून महाराजांची सेवा घडते आहे, त्यांच्या घरामध्ये महाराजांची सेवा होते, दत्तसेवा होते. त्यांच्या घरामध्ये कधीच कोणती बाधा, संकट राहत नाही. आणि हा दिवस आपल्या दत्त संप्रदायामधील सगळ्यात मोठा दिवस आहे. त्यामुळे सगळ्या सेवा नक्की करा आणि महाराजांचे जे 2 आवडीचे नैवेद्य आहे ते नक्की दाखवा आणि उद्या नक्की 2 अध्यायाचे पठण करा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.